नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. उद्या 30 एप्रिल 2026. उद्याची तिथी आहे वैशाख शुक्ल चतुर्दशी. याच दिवशी आपण नृसिंह जयंती हा उत्सव साजरा करतो. म्हणजेच श्रीहरी विष्णूंनी नृसिंहांचा अवतार ज्या दिवशी घेतला तो दिवस उद्याचा नृसिंह जयंतीचा दिवस आहे. तर असा हा जो प्रकट दिन आहे, तर ह्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते काय आहे आणि त्या दिवशी काय काय उपाय करायचे आहे हे मी आज आपणाला सांगणार आहे. तर ज्यांना 7.5 चालू आहे किंवा ज्यांची 2.5 चालू आहे किंवा या ना त्या कुठल्या राहू केतूच्या महादशा चालू आहेत किंवा राहू आणि केतूची कुठल्या चांगल्या ग्रहांबरोबर युती सुरू आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला कुठले प्रकारचे त्रास होत असतील, अचानक तुमचे शत्रू प्रबळ झाले असतील, तर ह्या सर्वाचा जर तुम्हाला नाश करायचा असेल आणि तुम्हाला ह्याच्यातनं पॉझिटिव्ह रिझल्ट हवे असतील, तर आजच्या या दिवशीपासून तुम्हाला नृसिंह कवच तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर ते मिळून जाईल. तर ह्याचं तुम्हाला रोज एकदा पठण करायचं आहे. ह्याच्या पठणामुळे आपले जे ग्रहदोष आहेत किंवा 7.5चा जो प्रवाह आहे तो प्रवाह कमी व्हायला ह्याच्याने आपल्याला मदत होते. तसेच उद्याचा जो दिवस आहे हा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि ह्याची जी तिन्ही सांज आहे किंवा आपण म्हणू की प्रदोष काळ आहे, म्हणजे प्रत्येक रोज प्रदोष काळ असतोच की सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास आणि नंतर 1 तास. तर असंच उद्याच्या सायंकाळी संध्याकाळी 7 वाजता मी जो मंत्र सांगते आहे पुढे तुम्हाला स्क्रीनवर मंत्र दिसतो आहे. हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला हा मंत्र टाईप करून दिला जाईल, कारण स्क्रीन खूप वेळ तुम्ही होल्ड करून ठेवू शकत नाही. तर डिस्क्रिप्शनवरनं तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून त्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. मंत्र आहे ओम उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. हा जप तुम्ही नक्की उद्या करा. या एका दिवशी हा 108 वेळा जप केल्याने पुढचं वर्षभर तुमच्याकडे जे अचानक शत्रू येतील किंवा अचानक तुमच्याकडे काही अडचणी येणार असतील, तर म्हणजे तुमच्या डोक्याचं दगड पडणार हे तुमच्या प्रारब्धात लिहिलंय, तर तो प्रारब्ध कमी होऊन टॅमॅटोच्या स्वरूपात पडणार आहे. ते पडणारच आहे, पण त्याची तीव्रता कमी होते आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स चांगले मिळतात. तर वर्षभर ही एनर्जी तुम्हाला पुरणार आहे. तर म्हणून ह्या मंत्राचा उद्याच्या दिवशी तुम्ही 108 वेळा संध्याकाळी नक्की जप करा. दुपारच्या वेळेस नृसिंह कवच, सकाळच्या वेळेस नृसिंह कवच वाचायचं आहे. तर नृसिंह कवचाचं असं आहे की तुम्ही विष्णूच्या कोणत्याही रूपाची, म्हणजे जसं की राम झाला, कृष्ण झाला, विष्णू झाला किंवा विठ्ठलाच्या कोणत्याही मंदिरामध्ये जायचं आहे मंगळवार, गुरुवार किंवा शनिवारी आणि त्यांची परवानगी घ्यायची की मी ही कवच वाचायला सुरुवात करतो आहे, तर तुमचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे असं म्हणून तुम्ही नृसिंह कवच सुद्धा वाचायला सुरुवात करा. मी केलेले आहेत हे उपाय आणि मला ह्याचे अत्यंत सुंदर रिझल्ट मिळालेले आहे, म्हणून मी हा उपाय खास तुमच्यासाठी घेऊन आलेले. तर असा हा उपाय तुम्ही सर्वांनी करा आणि ह्याचे चांगले रिझल्ट्स तुम्ही घ्या. कुणाला काही जणांना खूप तीव्र म्हणजे अगदी फास्ट रिझल्ट येतात 8-10 दिवसामध्ये. जर असं काही झालं तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही तुमचे रिझल्ट्स आमच्यापर्यंत घेऊन येता, कारण आम्ही खूप तपश्चर्या केलेली असते, अभ्यास केलेला असतो आणि त्यानंतर ट्राईड आणि टेस्टेड उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेला असतो. तर असे हे जे उपाय आहेत हे तुम्ही करा आणि तुम्हाला जो रिझल्ट येतो तो नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.